पावसाळ्यापूर्वी सोलापूरची बोरी नदी प्रवाहित. नदीचं पाणी अक्कलकोटच्या किणी सुलतानपूरमध्ये पोहोचलं. नदीचं पाणी प्रवाहित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बीडमध्ये अवकाळीमुळे 25 एकर क्षेत्रावरील कांदा बाधित. काढणीला आलेल्या ज्वारीचं नुकसान. गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू. कोयना धरणातून नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सांगली परिसरात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्याने निर्णय. धरणात 30 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. संगमनेरच्या पाबळ पठारामध्ये 10 ते 15 घरे जमीनदोस्त. अवकाळीमुळे अनेकांचा संसार उघड्यावर. पावसाळ्यामुळे आता अनेक घरांचं मोठं नुकसान. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान उद्या नागपूर दौऱ्यावर. शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद. कार्यक्रमाला विदर्भातून सुमारे 1500हून अधिक शेतकरी हजेरी लावणार. नाशिकमध्ये 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित. पोलिसांच्या परवानगीशिवाय ड्रोन उडवता येणार नाही. परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 2 वाघांची जोरदार झुंज. छोटा मटका वाघाकडून 3 वाघांची शिकार. केदारनाथ हेलिपॅडवर हेलिकॉप्टरचा अपघात. अपघातात हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित. भिवंडीत पेट्रोल पंपाजवळ मिनी बसला भीषण आग. मुंबई नाशिक महामार्गाजवळ दुर्घटना. आगीत संपूर्ण मिनी बस जळून खाक. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू तस्करांची दहशत माजवणारा व्हिडिओ समोर. शासकीय गाड्यांना ओव्हरटेक करून वाळूची तस्करी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.